मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2026 साठी पेपर इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचे आणि या प्रिपरेशनमध्ये इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या युनिटवरचे काही एमसीक्यू प्रॅक्टिस आपण करणार आहोत, जी प्रॅक्टिस तुम्हाला परफेक्ट बनवण्यासाठी हेल्पफुल असेल येणाऱ्या एक्झाम मध्ये मॅक्सिमम स्कोर करण्यासाठी. सो लेट्स स्टार्ट विथ टुडे सेशन. सेशनला सुरुवात करण्याअगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करतायत त्यांच्यासाठी पेपर 2 साठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स. म्हणजे यामध्ये तुम्हाला संपूर्ण पेपर 2 सोबत पेपर 1 चंही प्रिपरेशन करून घेतलं जाणार आहे. आणि हा पूर्ण कोर्सची फीस 10,000 आहे, पण त्याच्यावर 20% डिस्काउंट मिळत आहे. आफ्टर डिस्काउंट त्याची फीस 8,000 होते. आणि या कोर्स बद्दल आणखी डिटेल इन्फॉर्मेशन घेण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्स मध्ये जस्ट MS स्टेट इकॉनॉमिक्स सर्च करा आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा. ठीक आहे. 18 मे पासून आपली न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होती आहे, जी आपल्या एक्झामला टार्गेट करेल. कोणत्या? जी आपल्या आता येणाऱ्या ऑगस्ट मध्ये होण्याची शक्यता आहे त्या एक्झामला टार्गेट करण्यासाठी ही बॅच आपण लॉन्च करत आहोत. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ okay, so this is our first question. Who is known as the father of the theory of absolute advantage theory? निरपेक्ष लाभ सिद्धांताचे जनक कोण आहेत? ऑप्शन ए डेव्हिड रिकार्डो, ॲडम स्मिथ, आर्चर मार्शल, जे स्मिथ. तर यांच्यापैकी म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातो. समटाइम्स मॅच द पेअर मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात की ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी कोण त्याचे जनक आहेत किंवा कोणी ते मांडलेले असे वेगवेगळे थेअरीज येतात. तर तुम्ही जर हा क्वेश्चन प्रिपेअर केला तर तोही तुमचा क्वेश्चन प्रिपेअर होईल आणि ते तुमचा मार्क्स जो आहे तो तुम्ही लूज करणार नाही. सो यापैकी या दिलेल्या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ माहिती आपण इकॉनॉमिक्स मध्ये फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हणतो. ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी यांनी मांडली. या सिद्धांतानुसार काय आहे, प्रत्येक देशाने ती वस्तू उत्पादन करावी ज्यामध्ये त्यांना कमी खर्च, उत्पादन क्षमता जास्त असते अशामध्ये. ठीक आहे. सो जो थेअरी सेशन आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये याला क्लिअरली मी एक्सप्लेन केलेलं आहे की कशा पद्धतीने हा ॲडम स्मिथने मांडलेली थेअरी आहे. त्याच्यावरच पुढचे काही क्वेश्चन्स आहेत. सो लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. This is our next question. According to absolute advantage theory, a country should specialize in the production of goods in which it has. आता या क्वेश्चनचं तुम्ही आन्सर दिलं की ती थिअरी जी आहे ती तुमची इथे परफेक्ट होणार आहे. कसा आहे क्वेश्चन विचारलाय, निरपेक्ष लाभ सिद्धांतानुसार एखाद्या देशाने कोणत्या वस्तूच्या उत्पादनात विशेषीकरण करावं. इथे मागचा क्वेश्चन आपला होता की अकॉर्डिंग निरपेक्ष लाभ सिद्धांत कोणी म्हणला, ॲडम स्मिथ. ठीक आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये तुमचं हे प्रिपेअर होईल की कुठल्या गोष्टीचं प्रोडक्शन ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज मध्ये करायला पाहिजे. ऑप्शन्स आहेत कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज, ऍब्सोल्यूट डिसएडव्हान्टेज, ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज, इक्वल कॉस्ट ऍडव्हान्टेज. तर त्याच्या नावामध्येच याचा आन्सर आहे की ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज. ठीक आहे. निरपेक्ष लाभ ज्या वस्तूच्या उत्पादनामध्ये त्या कंट्रीला आहे त्या कंट्रीने त्या वस्तूंचं उत्पादन करावं. थोडक्यात काय की ज्या वस्तूमध्ये देश इतर देशांपेक्षा कमी खर्चात उत्पादन करू शकतात त्यामध्ये त्या वस्तूमध्ये स्पेशलायझेशन त्या व्यक्तीने करायला पाहिजे. समजा भारत आहे, भारताला टेक्नॉलॉजी किंवा रोबोट्स पेक्षा कापड उद्योग किंवा आता भारत त्याही लेवलला पोहोचलेला आहे. पण एक एक्सप्लेनेशन देते, भौगोलिक किंवा कमी खर्चामध्ये ज्या जास्त वस्तू तयार करू शकतो त्या वस्तूमध्ये त्या व्यक्तीने काय करायचं असतं, ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज शोधून आपण काय करायचं, त्या वस्तूचं उत्पादन करायचं. समजा जर भारत एक दिवसात 10 मीटर कापड आणि चीन 5 मीटर कापड करत असेल तर भारताला ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज कशामध्ये आहे, वस्तू कापड तयार करण्यामध्ये भारताला जास्त ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज याच्यामध्ये आहे. ठीक आहे. तर त्या वस्तूचं उत्पादन आपण करतो. द नेक्स्ट क्वेश्चन, द थिअरी ऑफ कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज वॉज डेव्हलप्ड बाय. आता याच्या पुढची कन्सेप्ट, निरपेक्ष लाभ सिद्धांत तर झाला, आता पुढची कन्सेप्ट काय सांगते, तर निरपेक्ष तुलनात्मक लाभ सिद्धांत कोणी मांडला, ॲडम स्मिथ, कोहलिन, केन्स, डेव्हिड रिकार्डो. दीज आर द ऑप्शन्स. ॲडम स्मिथ बिलकुल नाहीये कारण त्यांनी ऑलरेडी आपली निरपेक्ष लाभ सिद्धांत दिलाय, तर कंपॅरेटिव्ह वर्ड परत ते का वापरतील. ठीक आहे. सो इथे मग आपल्याला ॲडम स्मिथ ऑप्शन कट करायचा आहे. मग कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, कोहलिन, केन्स, David Ricardo. Okay, and the correct answer is option D. Okay. Yes, David Ricardo. कारण डेव्हिड रिकार्डो यांनी कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरी मांडली. हा सिद्धांत सांगतो की देशाने
त्या वस्तूचं उत्पादन करावे ज्यामध्ये त्यांचा अपॉर्च्युनिटी कॉस्ट कमी आहे. नेक्स्ट क्वेश्चन असं सांगतोय, कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज इज बेस्ड ऑन द डिफरन्सेस. तुलनात्मक लाभ हा कोणत्या फरकावर आधारित असतो? ऑप्शन ए ऍब्सोल्यूट कॉस्ट, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, सेलिंग प्राइसेस, टॅक्स रेट्स. दीज आर द ऑप्शन्स. सो डेव्हिड रिकार्डोनी ही कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थेअरी दिली आणि त्यांनी नेमकं कशावरती करायला पाहिजे मी सांगितलं. मग आता याच्यामध्ये कोणती कॉस्ट येऊ शकते? तर निरपेक्ष खर्च, संधी खर्च, सेलिंग प्राइस, टॅक्स रेट्स. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अपॉर्च्युनिटी कॉस्ट. संधी खर्च ज्याच्यामध्ये आपल्याला कमी आहे त्याच्यामध्ये त्या वस्तूचं उत्पादन करायचं असतं. संधी खर्च म्हणजे काय की एक वस्तू तयार करण्यासाठी दुसऱ्या वस्तूचा जो त्याग करावा लागतो त्याला आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो. मग जेवढा अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे तेवढा आपल्याला जास्त फायदा आहे. समजा भारताने एक कार तयार केली, ठीक आहे, आणि एक कार तयार करण्यासाठी 2 मोबाईलचा त्याग करावा लागला, ठीक आहे. हे झालं रेशो, म्हणजे त्या दुसऱ्या वस्तूचा त्याग करावा लागला त्याच्यासाठी अपॉर्च्युनिटी कॉस्ट. आणि चीनला 5 मोबाईलचा त्याग करावा लागतो एक कार बनवण्यासाठी. त्याच्यामध्ये भारताला कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज आहे कार बनवण्यासाठी, कारण फक्त 2च मोबाईलचं काय करावं लागतो, त्याग करावा लागतो कंपॅरेटिव्ह टू चायना. सो ऑप्शन इथे काय आहे, बी हे करेक्ट आहे. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन, हेक्सर-ओलिन थेअरी इज ऑल्सो नोन ॲज. हेक्सर-ओलिन थेअरीला दुसरं कोणत्या नावाने ओळखलं जातं? सो याच्यामध्ये करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन्स पहिले सांगते. लेबर थेअरी, फॅक्टर एंडॉवमेंट थेअरी, पर्चेसिंग पॉवर थेअरी, क्लासिकल थेअरी. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, फॅक्टर एंडॉवमेंट थेअरी. डायरेक्ट दुसरं नाव विचारलंय, बरोबर. या थेअरीमध्ये काय सांगितलंय त्यासाठी पुढचा प्रश्न आहेच, ठीक आहे, त्यामुळे मी ते एक्सप्लेन करत नाही. बट हेक्सर-ओलिन थेअरी इज इक्वल टू फॅक्टर एंडॉवमेंट थेअरी तुम्ही म्हणू शकता. ओके. फॅक्टर्स म्हणजे कुठले आपले, लँड, लेबर, कॅपिटल, जे प्रोडक्शनचे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर. Then next question. According to Heckscher-Ohlin theory, countries export goods that use. आता Heckscher-Ohlin theory म्हणजे फॅक्टर एंडॉवमेंट थेअरी नुसार देश कोणत्या वस्तू निर्यात करतात? ऑप्शन आहे स्केअर्स फॅक्टर इंटेन्सिव्हली, दुर्मिळ घटकांचा जास्त वापर करणाऱ्या वस्तू. इम्पोर्टेड फॅक्टर्स, आयात केलेल्या घटकांच्या वस्तू. अबंडंट फॅक्टर्स, इंटेन्सिव्हली, विपुल घटकांचा जास्त वापर करणाऱ्या वस्तू. इक्वल फॅक्टर्स इंटेन्सिव्हली, समान घटक वापरणाऱ्या वस्तू. सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, अबंडंट फॅक्टर इंटेन्सिव्हली. ठीक आहे, म्हणजे ज्या देशामध्ये समजा एखादा देश आहे, त्या देशामध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन किंवा पुरवठा सोर्स जे आहे ते जास्त प्रमाणात आहे, विपुल प्रमाणामध्ये आहे, त्या घटकाचा वापर करून त्या देशाने त्या वस्तूचं उत्पादन करायचं. तुमच्याकडे लेबर जास्त आहे, तुम्ही लेबर इंटेन्सिव्ह प्रोडक्ट बनवा. तुमच्याकडे कॅपिटल जास्त आहे तर तुम्ही कॅपिटल इंटेन्सिव्ह प्रोडक्ट बनवा. हेच आपल्याला हेक्सर-ओलिन थेअरी मध्ये म्हणजे फॅक्टर एंडॉवमेंट थेअरी मध्ये सांगितलेलं आहे. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. द नेक्स्ट क्वेश्चन, विच इकॉनॉमिस्ट क्रिटिसाइज द मर्कॅन्टिलिझम इन द वेल्थ ऑफ नेशन. आता वेल्थ ऑफ नेशन हे कोणाचं आहे हे तुम्हाला तोंडपाठ पाहिजे. ओके. सो याच्यामध्ये तोंडपाठ म्हणजे डोळे झाकूनही त्याचं उत्तर दिलं आलं पाहिजे. सो याच्यामध्ये रिकार्डो, मार्शल, ॲडम स्मिथ हे ऑप्शन्स आहेत. हार्बलर ऑप्शन आहे. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी स्टार्ट केलेलं आहे क्लासिकल जे ट्रेड थेरीज आहेत त्या मांडायला. त्याच्यामध्ये ॲडम्स म्हणजे त्यांच्या वेल्थ ऑफ नेशन मध्ये त्यांनी ॲडम स्मिथ यांनी मर्कॅन्टिलिझमवर टीका केली, कारण मर्कॅन्टिलिस्ट फक्त सोने आणि एक्सपोर्ट सरप्लसलाच महत्व देत होते. म्हणजे निर्यात मध्ये जे काय आपल्याला अधिक असेल आणि सोनं याच्यामध्येच आपल्याला काय आहे म्हणजे इम्पोर्ट कमी करायचा आणि एक्सपोर्ट वाढवायचा, एवढ्यावरतीच आपला ट्रेड चांगला होऊ शकतो हे मर्कॅन्टिलिझम सांगतात. पण स्मिथ म्हणजे ॲडम स्मिथ यांनी फ्री ट्रेडला सुद्धा समर्थन केलं, त्यामुळे हे ऑप्शन सी करेक्ट. द नेक्स्ट क्वेश्चन, मर्कॅन्टिलिस्ट बिलीव्ह दॅट नेशन वेल्थ इन्क्रीजेस थ्रू. आता हा जो मर्कॅन्टिलिझम आहे त्यांनी कोणत्या गोष्टीला पाठिंबा दिला किंवा जी राष्ट्राची संपत्ती आहे ती कशामुळे वाढते? फ्री इम्पोर्टमुळे, इम्पोर्ट म्हणजे आयात केल्यामुळे वाढते का? ट्रेड डिफिसिट म्हणजे व्यापारामध्ये तूट असेल तर होईल का? नॅशनल इन्कम मध्ये वाढ, इन्क्रीज तर पॉसिबल नाही, ठीक आहे, चेंज जरूर येईल पण इन्क्रीज होणार आहे का? नाही. फॉरेन एड्स मुळे पण पॉसिबल नाहीये. मग कशामुळे पॉसिबल आहे? तर एक्सपोर्ट सरप्लस. एक्सपोर्ट सरप्लस म्हणजे तुम्ही 10 वस्तूंची निर्यात करताय आणि 5 वस्तूंची जर आयात करताय तर तुम्ही 5 वस्तू एक्स्ट्रा काय करतायत? एक्सपोर्ट करतायत म्हणजे निर्यात करतायत. तर मग इथे तुमच्याकडे अधिक्य आहे, ठीक आहे, निर्यात अधिक्य आहे, तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेस करतात. एक्सपोर्ट्स आर ग्रेटर दॅन इम्पोर्ट्स असतील तर देश श्रीमंत होतो आणि ह्याला आपण काय म्हणतो? फेवरेबल बॅलन्स ऑफ ट्रेड. ठीक आहे. सो एक्सपोर्ट सरप्लस असेल तेव्हा नॅशनल वेल्थ वाढेल हे मर्कॅन्टिलिझमचं म्हणणं होतं. चुकीचं नव्हतं.
पण त्यांचं म्हणण्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या ज्या ऍडम स्मिथ यांनी पुढे आणल्या. द नेक्स्ट क्वेश्चन, अपॉर्च्युनिटी कॉस्ट थेअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड वॉज डेव्हलप बाय. संधी खर्च सिद्धांत कोणी मांडला? हार्बलर, रिकार्डो, ओहोलिन, केन्स. दीज आर द ऑप्शन्स. ओके, सो याच्यामध्ये डायरेक्ट आन्सर आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही जी थेअरी आहे किंवा कन्सेप्ट आहे ती हार्बरल यांनी दिलेला आहे. हार्बरल यांनी रिकार्डोच्या लेबर थेअरी ऐवजी अपॉर्च्युनिटी कॉस्ट कन्सेप्ट वापरलेला आहे. ओके, लेबर थेअरीच्या ऐवजी अपॉर्च्युनिटी कॉस्ट त्यांनी पुढे मांडली. देन नेक्स्ट क्वेश्चन, द गेन्स फ्रॉम ट्रेड्स अराइज मेनली बिकॉज ऑफ. व्यापारातून लाभ मुख्यतः कशामुळे मिळतो? टॅक्सेशन, स्पेशलायझेशन, इन्फ्लेशन, पॉप्युलेशन, ग्रोथ. गेन म्हणजे मिळवणं काहीतरी. सो एखाद्या ट्रेड मध्ये किंवा वापरामध्ये मुख्य लाभ कधी मिळतो? सो दीज आर द ऑप्शन्स अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. टॅक्सेशन, इन्फ्लेशन, पॉप्युलेशन ग्रोथ याच्यामध्ये तुम्हाला काही जास्त लाभ मिळू शकत नाही. पण तुम्ही जर स्पेशलायझेशन केलं तर काय होऊ शकतं? उत्पादन वाढू शकतं, त्या उत्पादनासाठीचा खर्च कमी होऊ शकतो, इफिशियन्सी वाढते आणि त्यामुळे ट्रेड गेन्स मिळतात. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, which theory explains trade based on differences in labor productivity. कोणता सिद्धांत श्रम उत्पादकतेतील फरकावर आधारित व्यापार स्पष्ट करतो? ठीक आहे, आता सिद्धांत विचारलाय श्रम आधारित. ओके, and these are the options. Comparative advantage theory, Heckscher-Ohlin theory, product cycle theory आणि gravity theory. याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थिअरी. का? त्याच्यामध्ये रिकार्डो यांच्यामध्ये काय लेबर प्रोडक्टिव्हिटी जो काही फरक आहे या फरकामुळे ट्रेड होत असतो. म्हणजे एका देशातील वर्कर्स अधिक इफिशियंट आहेत हे कंपॅरेटिव्हली जर आपल्याला वेगळं करता आलं तर आपण त्याच्यावरून ठरवू शकतो की हा देश या वस्तूंचं उत्पादन करू शकतो कारण त्यांच्याकडे तसे रिसोर्सेस आहे. ओके, सो द आन्सर इज ऑप्शन ए. The next question, in Ricardo theory, the cost of production is measured in terms of. रिकार्डोच्या सिद्धांतात उत्पादन खर्च कशाच्या आधारावर मोजला जातो? ऑप्शन ए कॅपिटल, मनी, लेबर, टेक्नॉलॉजी. दीज आर द ऑप्शन्स. ओके, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, लेबर. लेबर का? कारण रिकार्डोने लेबर थेअरी ऑफ व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे उत्पादन खर्च बरोबर लेबर शेअर्स, किती श्रमिक जे आहे, टोटल श्रमिक हे किती काम करतायत त्याच्यावरती तुमचं उत्पादन खर्च डिपेंड आहे. एखादा व्यक्ती हा 6 तास काम करतोय, 6 तासाला त्याला 5,000 रुपये तुम्ही देताय. ठीक आहे, सर 6 तासाला 5,000 तुम्ही देताय, हा उत्पादन खर्चामध्ये तुम्ही काय करता? ऍड करता. म्हणजेच रिकार्डोची जी लेबर थेअरी ऑफ व्हॅल्यू आहे ती याच्यानुसार श्रमावरती डिपेंड आहे. ओके, सो ऑप्शन सी इज द करेक्ट. The next question, which among the following is an assumption of classical trade theory? पारंपरिक व्यापार सिद्धांताचे खालीलपैकी कोणते गृहीतक आहे? ऑप्शन ए, imperfect competition, free trade, government control, high transport cost. अपूर्ण स्पर्धा, मुक्त व्यापार, सरकारी नियंत्रण, उच्च वाहतूक खर्च. आणि हे ऑप्शन्स आहेत, तर यापैकी करेक्ट आन्सर कोणतं असणार आहे? कोणतं गृहीतक आहे? तर फ्री ट्रेड हे इथे करेक्ट आन्सर आहे. क्लासिकल थेअरीमध्ये फ्री ट्रेड, परफेक्ट कॉम्पिटिशन, नो ट्रान्सपोर्ट अशी अझम्पशन्स आहेत आणि याच्यामध्ये कोणते गृहीतक क्लासिकल ट्रेडचं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन ए मध्ये ते इम्परफेक्ट दिले त्यामुळे ते गेलं. गव्हर्नमेंट कंट्रोल याच्यामध्ये काय नाही, पण नो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट हे त्याचं अझम्पशन आहे. ते ऑप्शन मध्ये हाय ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट दिले त्यामुळे हे पण ऑप्शन नाही. ऑप्शन बी करेक्ट, ओनली फ्री ट्रेड. ओके, The next question, the concept of terms of trade refers to. आता व्यापाराच्या अटी ही संकल्पना कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए, रेशियो ऑफ एक्सपोर्ट टू इम्पोर्ट्स, रेशियो ऑफ एक्सपोर्ट प्राइसेस टू इम्पोर्ट प्राइसेस, फॉरेन एक्सचेंज रिझर्व, ट्रेड बॅरियर्स. Okay, these are the options. Sorry, so याच्यामध्ये these are the options, ratio of export to imports, ratio of export prices to the import prices, foreign exchange reserves, trade barriers. ओके, याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, रेशियो ऑफ एक्सपोर्ट प्राइसेस. म्हणजे तुम्ही ज्या काही वस्तू पाठवताय त्याच्या प्राइसेस, म्हणजे आता समजा 10 वस्तू पाठवल्या त्याचे 1,000 रुपये पैशामधली व्हॅल्यू, आणि इम्पोर्ट प्राइसेस म्हणजे तुम्ही येता तिकडून 5 वस्तू घेतल्यात आणि त्याचे 500 रुपये.
तर ह्या रुपयांमधला रेशो जो असेल तो तुमचा टर्म्स ऑफ ट्रेड असणार आहे. त्याचा फॉर्म्युला पण काय, एक्सपोर्ट प्राइस इंडेक्स डिवायडेड बाय इम्पोर्ट प्राइस इंडेक्स इंटू 100. निर्यात किमती आणि आयात किमतीचे यांचं गुणोत्तर याच्यामध्ये काढलं जातं. The next question, if export prices rise faster than the import prices, terms of trade will be. आता याच्यामध्ये काय होतंय बघा, निर्यात किमती आयात किमतीपेक्षा जास्त वेगाने वाढल्यास व्यापाराटी काय होती, विचारात घ्या तुम्ही. जर एक्सपोर्ट प्राइसेस वाढल्या म्हणजे तुम्हाला वस्तू ज्या पाठवत आहे, निर्यात जर वाढली, निर्यातीची प्राइस वाढली तर देशाला जास्त फॉरेन एक्सचेंज मिळतं. पण टर्म्स ऑफ ट्रेड याच्यामध्ये काय होतं मग, इम्प्रूव्ह होतो. ठीक आहे, टर्म्स ऑफ ट्रेड एक्सपोर्ट करतोय तर आपल्याला जास्त पैसे येतील, इम्पोर्ट करताना त्याचे पैसे वाढले तर मग आपल्याला तोटा होऊ शकतो, जास्त पैसे आपल्याला दुसऱ्या कंट्रीला द्यावे लागतील. सो इथे ऑप्शन सी करेक्ट आहे, इम्प्रूव्ह. देन नेक्स्ट क्वेश्चन, विच थेअरी इज असोसिएटेड विथ फॅक्टर प्राइस इक्वलायझेशन, घटक किंमत समानीकरण कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? ऑप्शन ए केन्सियन थेअरी, हेक्स्चर-ओव्हरिंग थेअरी, मॉनेटरी थेअरी अँड मर्कॅन्टिलिझम. These are the options. Let's see the option which is correct. The correct answer is ऑप्शन बी, हेक्स्चर-ओव्हरिंग थेअरी. ठीक आहे, ट्रेडमुळे वेजेस आणि रिटर्न्स ऑन कॅपिटल्स वेगवेगळ्या देशात समान होण्याची टेंडन्सी याच्यामध्ये असते हेक्स्चर-ओव्हरिंग मध्ये. सो इक्विलायझेशन, प्राइस इक्विलायझेशन असोसिएटेड आहे या थेअरीशी. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन, इंट्रा इंडस्ट्री ट्रेड मीन्स ट्रेड इन, अंतर्गत उद्योग व्यापार म्हणजे काय? ऑप्शन ए agriculture goods only, similar products within the same industry, military goods, service only. These are the options. आणि याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, सिमिलर प्रोडक्ट विदिन अ सेम इंडस्ट्री. तर याच्यामध्ये एक इंडस्ट्री मधील समान वस्तूंचा व्यापार म्हणजे इंट्रा इंडस्ट्री. भारत कार एक्सपोर्ट करतो आणि दुसऱ्या प्रकारच्या कार्स इम्पोर्ट सुद्धा करतो, तर ह्याला आपण काय म्हणतो, इंट्रा इंडस्ट्री. ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, द लिओन-टिक पॅराडॉक्स इज रिलेटेड टू. लिओन-टिक पॅराडॉक्स पण कशाशी रिलेटेड आहे असं विचारलेलं आहे. सो आता काय आहे, लिओन-टिक पॅराडॉक्स पहिले काय आहे ते सांगते की जसं आपल्याला फॅक्टर एंडोमेंट थेअरी सांगितली की ज्या देशामध्ये ज्या वस्तूंचं भरपूर प्रमाणात, विपुल प्रमाणात उपलब्धता आहे त्याने त्या वस्तूची उत्पादन करावं, त्या वस्तूचा उपयोग करून उत्पादन करावं आणि त्यांनी त्याची निर्यात करावी, बाकीच्या देशांनी त्याची आयात करावी. हा आपल्याला फॅक्टर एंडोमेंट थेअरी सांगतो. बट काही देशामध्ये काय होतं, तर म्हणजे तुमच्याकडे कॅपिटलही भरपूर आहे आणि श्रमही भरपूर आहे, पण तरीही तुम्ही श्रम भरपूर आहे तरीही कॅपिटल इंटेन्सिव्ह तुम्ही वस्तू तयार करता, कारण याच्यामध्ये कॉस्ट कमी येऊ शकतो किंवा कमी वेळामध्ये तुम्ही जास्त वस्तूचं उत्पादन करू शकता. आणि त्यामुळे इथे तुम्ही काय केलेलं आहे, श्रम प्रधानाऐवजी कॅपिटल वस्तू भांडवलाचा वापर करून उत्पादन केलेलं आहे. सो हे लिओन-टिक पॅराडॉक्स आहे, लिओन-टिकचा विरोधाभास आहे. मग हा रिलेटेड कशाची असणार आहे, फॅक्टर एंडोमेंट थेअरीशी. ठीक आहे, कॅपिटल अबंडंट युएसए ने लेबर इंटेन्सिव्ह गुड एक्सपोर्ट केले तर हे हेक्स्चर-ओव्हरिंग थेअरीच्या विरुद्ध आहे, यालाच आपण पॅराडॉक्स म्हणतो, राईट. सो ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. The next question, which of the following is not a feature of international trade? खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय व्यापाराचं वैशिष्ट्य नाही? ऑप्शन ए, immobility of factor internationally, use of different currencies, free movement of labor between countries and government restrictions. Not feature of international trade म्हटले तर याच्यामध्ये करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, फ्री मुवमेंट ऑफ लेबर बिटवीन कंट्रीज. इंटरनॅशनल ट्रेड मध्ये लेबर फ्रीली मूव्ह होत नाही, विजा, मायग्रेशन रूल्स, पैसे हे सगळं त्यांना लागतं, त्यामुळे हे फीचर नाहीये इंटरनॅशनल ट्रेडचं. ओके, इंटरनॅशनली विचारलं त्याच्यामुळे हा ऑप्शन याच्यात रॉंग. द नेक्स्ट क्वेश्चन, मॉडर्न थिअरी ऑफ इंटरनॅशनल ट्रेड एम्फसाइजेस, आधुनिक आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत कशावरती भर देतो? ऑप्शन ए, लेबर अलोन, फॅक्टर एंडोमेंट, गोल्ड रिझर्व्ह, पॉप्युलेशन साईज. दीज आर द ऑप्शन्स आणि याच्यातलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, फॅक्टर एंडोमेंट. हेक्स्चर-ओव्हरिंग थेअरीची जी फॅक्टर एंडोमेंट थेअरी आहे तीच मॉडर्न थेअरी इथे आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, टर्म्स ऑफ ट्रेड्स आर फेवरेबल वे. आता याच्या आधीचा मागचा जो क्वेश्चन गेलाय त्याच्यामध्ये हे गेलेलं आहे की व्यापाराटी अनुकूल कधी असतात, तर ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट आन्सर देता आलं पाहिजे. इम्पोर्ट प्राइसेस एक्सिड्स एक्सपोर्ट प्राइसेस, export prices exceed import prices, both prices are equal, trade deficit increases. deficit तर याच्यामध्ये वाढत नाही, इक्वल सुद्धा असत नाही, याच्यामध्ये काहीतरी कमी आणि काहीतरी जास्त असणारच आहे. पण मग इम्पोर्ट प्राइसेस कमी पाहिजे का एक्सपोर्ट प्राइसेस कमी पाहिजे, तर याच्यामध्ये इम्पोर्ट प्राइसेस
या कमी असल्या पाहिजेत, पण एक्सपोर्ट प्राइस या एक्सीड असल्या पाहिजेत आणि म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे. आयातपेक्षा निर्यात पैशाची जास्त असेल तर आपल्याला फायदा होतो. ट्रेड ऑफ टर्म्स ऑफ ट्रेड हे फेवरेबल असतात त्या स्पेसिफिक कंट्रीसाठी. The next question, which trade theory is based on the differences in factory abundance? कोणता सिद्धांत घटकाच्या विपुलतेतील फरकावर आधारित आहे? श्रमातील घटका डिफरन्स वरती जो सिद्धांत आहे तो आहे ऍब्सोल्यूट एडव्हान्टेज किंवा कंपॅरेटिव्ह एडव्हान्टेज. ऍब्सोल्यूट नाही. आता इथे विचारले की जे घटक तुम्ही उत्पादनासाठी वापरता त्या घटकांच्या फरकावरती कोणता घटक म्हणजे सिद्धांत इथे मांडला जातो. ऑप्शन ए कंपॅरेटिव्ह एडव्हान्टेज थेरी, हेक्स्टर होल्डिंग थेरी, अबंडंट एडव्हान्टेज थेरी, वेंट फॉर सरप्लस थेरी. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, हेक्स्टर होल्डिंग थेरी इथे करेक्ट आन्सर आहे. ज्या देशाकडे जास्त प्रमाणात फॅक्टर असतो त्या फॅक्टरवर डायरेक्ट गुड एक्सपोर्ट होतात. ओके. Then next question, the main analytical tool used in the international trade theory is आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांतात वापरले जाणारं प्रमुख विश्लेषणात्मक साधन कोणतं आहे? Indifference curve analysis, input output analysis, demand supply analysis, national income analysis. And the correct answer of this question is option C, demand and supply analysis. Demand and supply analysis म्हणजे इंटरनॅशनल प्राइसेस आणि ट्रेड इक्विलिब्रियम समजण्यासाठी तुम्हाला डिमांड आणि सप्लाय दोन्हीचं अनालिसिस वापरावा लागतो. सो ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. द नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अ डायनामिक गेन फ्रॉम इंटरनॅशनल ट्रेड? आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणारा गतिशील लाभ कोणता? ऑप्शन ए एफिशियंट रिसोर्स अलोकेशन, इनक्रीज इन मार्केट प्राइस, बेटर युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, लोअर प्रोडक्शन कॉस्ट. आता क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या की आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणारा गतिशील लाभ, डायनामिक लाभ विचारलेला आहे, त्यातून आपल्याला काय मिळतं? डायनामिक गेन्स म्हणजे काय? लॉंग रन बेनिफिट्स, खूप वेळासाठी कालावधीसाठी मिळालेला आपला बेनिफिट. सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, इन्क्रीज इन मार्केट साईज. याच्यामध्ये मार्केटचं एक्सपान्शन होतं, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर होतं, इनोव्हेशन होतं आणि आणखीन आपला ग्रोथ होते किंवा नॅशनल इन्कम मध्ये भर पडते. ओके. सो दिस इज आवर लास्ट क्वेश्चन फॉर टुडे सेशन. द प्रायमरी बेसिस ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इज आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मुख्य आधार कोणता आहे? सिमिलरिटी इन रिसोर्सेस, डिफरन्स इन रिसोर्स अवेलेबिलिटी, equal wage rate, common language. And the correct answer of this question is option B, difference in resource availability. तुमच्याकडे सर्व देशांकडे रिसोर्सेस समान नसतात, बरोबर आहे? त्यामुळे स्पेशलायझेशन आणि जे काही उत्पादक जे घटक तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्यातून तुम्ही स्पेशलायझेशन करता आणि त्यातून मग ट्रेड निर्माण होतो. ठीक आहे. जसं की मिडल ईस्ट मध्ये तेल, इंडियामध्ये लेबर, युएस मध्ये कॅपिटल आणि टेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टींचा स्पेशलायझेशनचा उपयोग करून काय केलं जातं? ट्रेड केला जातो, व्यापार केला जातो. राईट. सो दिस वॉज द क्वेश्चन्स, प्रॅक्टिस क्वेश्चन्स ऑन इंटरनॅशनल ट्रेड थेरीज. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांतावरचे हे काही एमसीक्यूज होते. सो ते क्वेश्चन्स आपण इथे कम्प्लीट केलेले आहेत. या क्वेश्चन्स बद्दल किंवा डाऊट असेल किंवा तुम्हाला एखादी कन्सेप्ट बद्दल डाऊट असेल तर नक्कीच मला ग्रुपमध्ये मेसेज करा किंवा कमेंट सेक्शन मध्ये पिन करा. मी तुम्हाला त्याच्यावरती रिस्पॉन्स देईल करेक्ट आन्सर शोधण्यासाठी आणि ती कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी हेल्प करेन. ओके. दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग व्हिडिओ. दॅट्स इट.